नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7th स्टँडर्ड मधील 10 नंबरचा जो लेसन आहे द एक्सपेन्शन्स ऑफ द मराठा पॉवर. तर या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते आज आपण बघणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया क्वेश्चन आन्सर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे राईट द आन्सर इन वन वर्ड. तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे बालाजी वॉज फ्रॉम दिस टाउन इन कोकण. तर या ठिकाणी तुम्हाला आन्सर दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, ॲज इट इज बघून राईट करायचे. श्रीवर्धन. त्यानंतर सेकंड नंबरचं क्वेश्चन आहे ही रूल्ड बुदलेखंड. तर बुदलेखंडचा जो रूलर होता तो राजा छत्रसाल. अँड थर्ड नंबरचं क्वेश्चन आहे बाजीराव डाईड ॲट दिस प्लेस. तर रावेरखेड. अँड फोर्थ आहे ही डेप्युटेड द पोर्तुगीज चिमाजी अप्पा who looted Delhi and returned to Iran, नादिर शाह. अँड सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे who was the मुघल सुभेदार ऑफ अलाहाबाद. आणि या ठिकाणी आन्सर दिलेला आहे मुहम्मद खान बेंगोश. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट द ॲप्रोप्राईट अल्टरनेट. तर बघा अल्टरनेटिव्हचा क्वेश्चन आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे द प्लेस where शाहू महाराज आर्मी defeated ताराबाईज आर्मी. तर आन्सर इज खेड. अँड सेकंड क्वेश्चन इज द प्लेस where महाराणी ताराबाई proclaimed her son शिवाजी सेकंड as the छत्रपती. पन्हाळा. Now next question is he was appointed by the Mughal emperor as the Subedar of Deccan. Answer is Nizam ul Mulk. And fourth नंबरचा क्वेश्चन आहे he was appointed by छत्रपती शाहू as the first पेशवा. बालाजी विश्वनाथ. Next question the person who invaded बुदलेखंड and defeated राजा छत्रसाल. मुहम्मद खान बेंगोश. नेक्स्ट क्वेश्चन आहे complete the following features. 2 मराठा किंगडम्स सातारा कोल्हापूर. नेक्स्ट prominent सरदार फॅमिलीज promoted by बाजीराव. आता या ठिकाणी दिलेलं आहे होळकर, शिंदे, गायकवाड अँड पवार. नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे सय्यद ब्रदर्स. तर सय्यद ब्रदरची जी नाव आहेत ती इथे दिलेली आहे अब्दुल हसन अँड हुसेन अली. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द मिनिंग्स एक्सप्लेनेशन एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स कॉन्सेप्ट्स. आणि या ठिकाणी तुम्हाला पहिलं दिलंय चौथाई म्हणजे चौथाई. तर चौथाई कशाला म्हणायचं तर बघा चौथाई इज राईट टू कलेक्ट 1/4 पार्ट ऑफ द रेव्हेन्यू फ्रॉम द टेरिटरी ऑफ द अदर रूलर्स. तर या ठिकाणी बघा चौथाई म्हणजे काय तर चौथाई जे राईट्स आहे ते रेव्हेन्यू कलेक्ट करण्याचे अधिकार. तर बघा 1/4 पार्ट ऑफ द रेव्हेन्यू फ्रॉम द टेरिटरी. जर टेरिटरी आहे प्रदेश आहे त्या प्रदेशामधला 1/4 पार्ट हा जो रूलर आहे त्याला द्यायचा. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे सरदेशमुखी. सरदेशमुखी इज अ राईट टू कलेक्ट 1/10 पार्ट ऑफ द रेव्हेन्यू फ्रॉम द टेरिटरीज ऑफ द अदर रूलर्स. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 आहे फाइंड फ्रॉम द लेसन. तर लेसनमधून फाइंड करायचं आहे विच नॉलेज अक्युअर्ड बाय शाहू महाराज ड्युरिंग कॅप्टिव्हिटी प्रोव्हाइड टू बी युजफुल इन डिसाइडिंग द फ्युचर कोर्स ऑफ द पॉलिटिक्स ऑफ द मराठाज. तर या ठिकाणी आन्सर दिलेला आहे. आन्सर ॲज इट इज बघून राईट करायचं आहे. तर बघा या ठिकाणी आन्सर दिलंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हाय डीड निजाम उल मुल्क ॲग्री टू सिक्युअर द सुभेदारी ऑफ मालवा
फॉर द मराठाज. तर या ठिकाणी आन्सर दिलेला आहे द मुघल एम्परर हॅड डेक्लाइन द डिमांड टू गिव्ह द सुभेदारी ऑफ द मालवा टू द मराठाज. बाजीराव मार्च on to Delhi in 1737. The emperor invited Nizam to protect Delhi. Nizam marched against the Bajirao with the huge army. Bajirao defeated Nizam at Bhopal. And next question आहे राईट द वर्क ऑफ चिमाजी अप्पा. तर चिमाजी अप्पाची इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला चिमाजी अप्पाची इन्फॉर्मेशन राईट करून दिलेली आहे. ॲज इट इज बघून राईट करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वेळेस बाय मिस्टेक एखादी स्पेलिंग चुकलेली असेल तर ती तुम्ही टेक्स्टबुक्स यूज करून टेक्स्टबुक्समध्ये बघून व्यवस्थित रिकरेक्शन करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा, गिव्ज रिझन्स. तर बघा, गिव्ह रिझनचा क्वेश्चन आहे. तर फर्स्ट रिझन या ठिकाणी दिलेला आहे आझम शहाज रिलाइज्ड शाहू महाराज फ्रॉम हिज कस्टडी. तर या ठिकाणी तुम्हाला आन्सर दिले, रिझन दिले आझम शाह रिलाइज शाहू महाराज फ्रॉम हिज कस्टडी बिकॉज he believed that the release of Shahu Maharaj would lead to conflict between him and Maratha Maharani Tarabai for the Gadi of the Maratha Chhatrapati. This would sap the strength of Marathas. तर या ठिकाणी सेकंड नंबरचं क्वेश्चन दिलेलं आहे टू सेपरेट मराठा स्टेट विअर फॉर्मेड. तर बघा, 2 सेपरेट मराठा जे स्टेट होते ते फॉर्मेट झालेले होते, तयार झालेले होते. तर या ठिकाणी त्याचं आन्सर दिलेलं आहे टू सेपरेटेड मराठा स्टेट विअर फॉर्मेट बिकॉज आफ्टर द रिलाइज ऑफ शाहू महाराज महाराणी ताराबाई रिफ्यूज टू ॲक्सेप्ट हिज क्लेम ऑन द throne after defeating Maharani Tarabai in the Battle of Khed. Shahu Maharaj captured Satara and crowned himself as Chhatrapati. Satara became the capital of the Marathas kingdom. Tarabai proclaimed her minor son Shivaji II as Chhatrapati at Panhala in 1710. Next question आहे Delhi needed help from the Marathas. तर या ठिकाणी हा क्वेश्चन जो आहे या क्वेश्चनचा आन्सर पण या ठिकाणी दिलेला आहे. द मुघल एम्परर वॉज अंडर द थ्रेट ऑफ द इराणी अँड द अफगाणी इन्व्हिजन्स फ्रॉम द नॉर्थ वेस्ट. द लोकल राजपूत जाट रोहिडास फ्रॉम द लोकल पठाण रूल्स also posed a threat to the empire. The internal competitions and tussle in the court weak to Mughal power. Therefore, Delhi needed help from the Marathas. Now, next question 7. Write about them in your own words. Write short notes. तर बघा, या ठिकाणी शॉर्ट नोट्स तुम्हाला राईट करायचे आहे. तर फर्स्ट नोट राईट करायची तुम्हाला कान्होजी अग्रे. तर कान्होजी अग्रे यांची जी इन्फॉर्मेशन आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राईट करून दिली. तुम्ही ॲज इट इज बघून राईट करू शकता. त्यानंतर सेकंड नोट्स आहे बॅटल ऑफ पालखेड. तर विद्यार्थी मित्रांनो, पालखेड या ठिकाणी एक लढाई झालेली होती. त्या लढाईची जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजाची जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. तुम्ही ॲज इट इज बघून राईट करू शकता. त्यानंतर फोर्थ नंबर आहे बालाजी विश्वनाथ. तर बालाजी विश्वनाथ हे सुद्धा एक पेशवे होते आणि ते श्रीवर्धन या ठिकाणी रुलर होते. श्रीवर्धन हे कोकण एरियामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ती जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी राईट करून दिली आहे आणि ती तुम्ही ॲज इट इज बघून राईट करू शकता. त्यानंतर फिफ्थ नंबरची जी नोट्स आहे बाजीराव फर्स्ट. तर यांची जी माहिती आहे ती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. बाजीराव फर्स्ट वॉज अपॉइंटेड ॲज द पेशवा इन 1720 बाय शाहू महाराज आफ्टर द डेथ ऑफ हिज फादर बालाजी विश्वनाथ. ही defeated the Nizam ul Mulk in the Battle of Palkhed and made him accept the rights of Marathas to collect
Chothai and Sardeshmukhi from the Mughal territory in the Deccan. He decided to expand the Marathas' power in the north and dispatched Malharrao Holkar, Shinde, and तर बघा अंडर द लीडरशिप ऑफ हिज ब्रदर चिमाजी अप्पा ही defeated Muhammad Khan Bengosh and restored the kingdom of Palkhed to Chhatrasal. And next question बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे ओपन एंडेड क्वेश्चन. विच क्वालिटीज ऑफ बाजीराव फर्स्ट डू यू ॲडमायर. तर या ठिकाणी जी क्वालिटीज आहे बाजीराव फर्स्ट यांची ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट करून दिली. विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज बघून राईट करू शकता. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण 10th नंबरचा जो लेसन आहे द एक्सपेन्शन्स ऑफ द मराठा पॉवर या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते आज आपण अभ्यासलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.